सहयोग कडोली. फलंदाजी करण्याचा निर्णय होतोय. क्षेत्ररक्षण करायचं आहे. सितारा स्पोर्ट्स. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पडलेली गुलाबी थंडी 14 डिग्री सेल्सिअस. आकाश छत्रे यांचं म्हणणं आहे की काळी थंडी आहे. आनंद सर यांना विनंती आहे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शेकोटी केली की काय? आनंद मळवी सर यांना विनंती आहे सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायचं आहे. 11 डिग्री सेल्सिअस झालेला आहे आणि असाच जर उशीर केला तर बर्फ सुद्धा पडू शकते. माळवी साहेब आणि ह्या सामन्यामधील विजेता संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश असणार आहे. सामना करेल तो शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर सोबत. यानंतरचा सामना असेल क्वार्टर फायनल सामना. पहिला चेंडू डॉट चेंडूने सुरुवात. आयओ स्पोर्ट्स कडोली विजेता संघ मराठा स्पोर्ट्स ट्रॉफी पहिल्या सीझन मध्ये. आणि या ठिकाणी वाईडचा इशारा 5 अवांतरित धावा आयओ स्पोर्ट्स कडोली संघासाठी. विजेता संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर या संघासोबत. पुढचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी होती. हलक्या हाताने खेळून काढला त्याला आकाशाने स्ट्राइक वर येतोय तो सुनील. आज मात्र सुनील साठी खराब दिवस आहे. खराब कॉल आहे. धावचीत होण्याची संधी कोणतीच गरज नव्हती. मोठा धक्का लागतोय आयओ स्पोर्ट्स कडोली संघासाठी. महत्वाचा घडी पवेलियन मध्ये पाठवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे मैदानात प्रवेश कोणी करू नये. तुम्ही पाहिला होता मराठा स्पोर्ट्स यांनी शुभम केसरकरच्या मराठा स्पोर्ट्सच्या संघाला 3 चेंडूंचा दंड लावण्यात आला होता. चुकीला माफी नाही ह्या मैदानामध्ये. सुंदर फटका आहे. रोखणं अशक्य. सनसनीत चौकार यावेळेला सुनीलच्या बॅट मधून. यानंतर होणारा क्वार्टर फायनल सामना विजेता संघ शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर सोबत. स्लोवर डिलिव्हरी आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. थोडासा प्रयत्न फसतोय ते सुनीलाचा. पुन्हा गोलंदाज तयार.
सुंदर प्लेसमेंट, रोखणं अशक्य, सनसनीत चौकार. सुनील ऑन फायर. धावसंख्या पोचली ती 14 या धावसंख्येवरती. पुढचा शतक घेऊन येतोय लतीफ. स्ट्राईक वर येतोय तो प्रथमेश. धाव करा फलंदाज आहे, माफ करा गजानन. खराब चेंडू आहे, वाईडचा इशारा. आणखीन एक अवांतरित धाव. आणि या ठिकाणी मैदानात चहा उपस्थित असल्यास कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. कोणी चहावाला या ठिकाणी असल्यास कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करा. विनंती असेल. 15 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्या ठिकाणी मंजू भगत चहाचा स्वाद घेताना. मंजू भगत चहानं थंडी जात नाही. मंजू भगतला विनंती आहे. एक धाव पूर्ण होते. चांगला कॉल, चांगली रनिंग. मंजू भगतला विनंती आहे, चहाची व्यवस्था करायचं आहे. धावसंख्या पोचली ती 16 धावसंख्येवरती. 4 चेंडू शिल्लक आहे ते दुसऱ्या शतकामधून. स्लोवर डिलिव्हरी, सुंदर प्लेसमेंट, खराब क्षेत्ररक्षण. आणखीन एक चौकार. चांगली फलंदाजी, चांगली भागीदारी होत चालली. महत्वाचा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे तो आयओ स्पोर्ट्स कडोली संघाचा. धावसंख्या ती 20 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे ते दुसऱ्या शतकामधून. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे. या वेळेला मात्र अडवण्यात यश येत आहे. थ्रो मारण्याच्या तयारीत मंजू भगत त्या ठिकाणी मास्कचा वापर करताना. धन्यवाद. सुंदर फटका, रोखणं अशक्य. बॅटच्या मधोमध लागलेला चेंडू आहे, गॅपच्या दिशेनं. यावेळेला गजाननच्या बॅटमधून धावसंख्या ती 25 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. धावसंख्या पोचली ती 25 धावा. चेंडू उपलब्ध करून द्यायचा ते कमिटी मेंबर्सना विनंती असेल. शुभम केसरकर, केबी कॉन्ट्रॅक्टर फ्रॉम मच्छे, मराठा स्पोर्ट्सचा कर्णधार. 3 चेंडूंचा दंड यांनाच लावण्यात आलं होतं. उद्या तरुण भारतमध्ये तुम्हाला वाचवण्यात मिळेल ही बातमी. हलक्या हाताने खेळायला फटका. 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या पोहोचली ती 26 या धावसंख्येवरती. 2 शतकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. आयओ स्पोर्ट्स कडोली विजेता संघ. मराठा स्पोर्ट्स ट्रॉफी पहिल्या सीझनमध्ये. आणि विजेता संघ एक आदर्श संघ ठरलेला आहे ते आमच्या बेळगावकरांसाठी. कारण जिंकलेली जे धनराशी होती त्या धनराशीमधून गरजूंसाठी मदत व मंदिरासाठी देणगी देण्यात आली होती. खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे त्या आयओ स्पोर्ट्स कडोली संघाची. खराब चेंडू, खराब यष्टीरक्षण करतोय. एक चोरटीदा वाईडचा इशारा. तर पुढचा शतक घेऊन येतोय फैजर. अवांतरित स्वरूपाच्या 2 धावा. या ठिकाणी सुंदर फटका आहे. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. आणखीन एक डॉट चेंडू. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. ह्या वेळेला मात्र सीमारेषा पलीकडे. आणखीन एक धक्का आयओ स्पोर्ट्स कडोली संघासाठी. फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. फलंदाजी करण्यासाठी तयार आहे तो अभि. या ठिकाणी चहा आलेले आहेत. धन्यवाद. पुढचा चेंडू
अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर फटका आहे आणि या ठिकाणी धाव चेतवण्याची संधी होऊ शकली असते. खराब क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन. धावसंख्या पोचली ती 29 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक ते फैजर याचे. खोलात फेकलेला चेंडू आहे. धाव चेतवण्याची संधी. खराब थ्रो देतोय. गडबड करण्याची गरज होती. धावसंख्या पोचली ती 30 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक त्या फैजर याचा. तीस धावा झालेल्या आहेत. 30 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि या ठिकाणी एक आगळा वेगळा फटका आहे. बॅड लक म्हणावं लागेल ते अभियाचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30 धावा, 3 गडी बाद. आय स्पोर्ट्स कडोली. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना थोडासा फास्ट खेळण्याची विनंती असेल. अजून एक क्वार्टर फायनल सामना होणार आहे तुमच्या समोर. विजेता संघ भिडायचा आहे ते शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर या संघासोबत. त्या पुढचा शतक घेऊन येतोय एक युवा खेळाडू आहे बिलाल. एक नोक्या खेळाडूला संधी दिलाय सितारा स्पोर्ट्सच्या कर्णधारानं. धावसंख्या येते 31 धावा. या ठिकाणी वाईड ऑर्कर पद्धतीचा चेंडू आहे. सुंदर चेंडू. आणखीन एक चौकार. अवांतरित स्वरूपाच्या 5 धावा. सुंदर प्लेसमेंट. पूर्णपणे कनेक्ट होऊ शकला नाही. धावसंख्या पोचली ती. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय. एक युवा चर आहे. महत्वाचा गडी बाद करतोय. धावसंख्या पोचली ती धावसंख्या पोचली ती 37 धावा. आणि या ठिकाणी खराब यष्टीरक्षण. बॅड लक म्हणावं लागेल. 4 अवांतरित धावा. धावसंख्या पोचली ती 41 या धावसंख्येवरती. विजेता संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश. सुंदर प्लेसमेंट करतोय. एक धाव पूर्ण. स्ट्राइकवर येतोय तो भैरू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 42 या धावसंख्येवरती. आयो स्पोर्ट्स कडोली. स्ट्राइकवर येतोय तो पिंटू. आयो स्पोर्ट्स कडोली संघाचा गेम चेंजर. ह्याच मैदानात गाजलेला खेळाडू आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी होतोय रफिक. स्टँड अँड डिलिव्हर. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या पोचली ती 43 या धावसंख्येवरती. स्ट्राइकवर येतोय तो भैरू. आणि ह्या वेळेला खराब यष्टीरक्षण. पुन्हा एकदा अवांतरित 4 धावा. भरपूर अशा अवांतरित धावा खर्च झालेल्या आहेत. धावसंख्या पोचली ती 47 या धावसंख्येवरती.
वाईडचा इशारा. आणखीन एक कवांतरित धाव. धावसंख्या पोचली ती 48 धावसंख्येवर की अनेक चौकार येतोय. 52 धावा चांगली धावसंख्या आहे. शेवटचा शतक प्रगतीपथावर आणि चांगली बॅटिंग लाईनअप ती सितारा स्पोर्ट्सची सुद्धा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि हा सुंदर चेंडू आहे. शेवटचे 2 चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक धावचित पेंटू जातोय पवेलियन मध्ये. शेवटचा चेंडू आहे भैरू यांच्यासाठी. धावसंख्या ती 52 धावा आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या थांबली ती 53 या धावसंख्येवरती. 54 धावांचं लक्ष्य. सितारा स्पोर्ट्स हा संघासमोर चांगली बॅटिंग लाईनअप त्यांची सुद्धा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे अयो स्पोर्ट्स कडूले. असं जर उशीर झाला तर बरफ सुद्धा पडेल या मैदानात. सहकार्य करा. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. लक्ष आहे ते 54 धावांचं आणि पहिला शतक घेऊन होतोय बॉलिंग मार्कवर लकी द रेसर. आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय स्ट्राईकवर येतोय तो नवाज. नॉन स्ट्राईकवर उभा आहे तो ओमकार. पुढचा चेंडू या ठिकाणी पहिल्या चेंडूवर ते सनसनीत चौकार नवाजच्या बॅट मधून. 4 धावांना खाता खुलतंय या यू स्पोर्ट्स कडुली संघाचं. फुल स्वीप करण्याचा प्रयत्न. धावचीत होण्याची संधी आहे आणि या ठिकाणी कोणताच कोऑर्डिनेशन नाही. खराब कॉल. पहिला धक्का लागतोय सितारा स्पोर्ट्सच्या संघासाठी. धावसंख्या पोचलेली आहे 4 ह्या धावसंख्येवरती. 54 धावांचं लक्ष्य संघासमोर. आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय एफडी. SRS कडे एमडी आणि सितारा स्पोर्ट्स कडे एफडी. हे 2 गोष्टी फेमस आहेत. या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या ती 5 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत त्या लक्ष्मण याचे. आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड होतोय. एफडी जातोय पवेलियनच्या दिशेनं आणि एफडीची जागा घेण्यासाठी येतोय तो रफिक. धावसंख्या ती 5 धावा. पुढचा चेंडू लक्ष्मण याचा आणि त्या ठिकाणी शेकोटी करण्यात आलेले आहे. बहुतेक शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वरचं काम आहे.
धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवरती. अजूनही एक चेंडू शिल्लक ते लक्ष्मण याचा. हा. एक 2 वर आणि या ठिकाणी रिव्हर्स फटका बॅटच्या मधोमध लागला होता. धावसंख्या पोहोचली ती 7 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जोरदार फटकेबाजी करावं लागेल तिस्तारा स्पोर्ट्सच्या फलंदाजांनी. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या सामन्याचे मॅच रेफरी मान्य श्री विनोद शानबाग सर. आणि गोलंदाजी करण्यासाठी तो यासेन फ्रॉम कडोले. आमच्या ग्रामीण भागाचा नावाजलेला संघ आयु स्पोर्ट्स कडोली विजेता संघ ठरला होता. तो पहिल्या सीझन मध्ये धाव चेतवण्याची संधी आहे. चांगला थ्रो देतोय. थर्ड अंपायरचा इशारा. सटीक थ्रो त्या ठिकाणी पिंटू यांच्याकडून आणि कामावर लावलाय ते श्रेणिक तार्याळकर याला मंजू भगत यांनी. दोघांची चांगली साजेदारी. हा पिच क्रिकेट मैदानाच्या बाहेर चांगली साजेदारी असते. ते सामना संपल्यानंतर आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का लागतोय सितारा स्पोर्ट्सच्या संघासाठी. चांगला थ्रो पाहायला मिळाला पिंटूच्या हातामधून. आणि या ठिकाणी चांगली स्कोरिंग विठ्ठल दुर्गाई यांच्याकडून. सीटीएम स्पोर्ट्स चव्हाटा चषक चे आधारस्तंभ. या ठिकाणी फायनल पर्यंत नजर मारला होता तो शेर बॉईज विठ्ठल दुर्गाई यांच्या नेतृत्वाखाली. तो चव्हाटगल्ली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये संघमालक होते ते विनायक पवार उर्फ टावर फ्रॉम चव्हाटगल्ली. या ठिकाणी एक चोरटी धाव. धावसंख्या पोचली ती 8 या धावसंख्येवरती. स्ट्राईकवर येतोय तो मुज्जो. 3 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी क्लीन बोल्ड करतोय. 4थ्या चेंडूवर ते चालतं केलंय. आणि आज मात्र ह्या स्टंप्सची हालत खराब झालेली आहे. अनंत माळवी सर त्या ठिकाणी अंपायर्स म्हणून. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी यासिन याची ग्रामीण भागामधून नावाजलेलं नाव आहे ते यासिन याचा. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8 या धावसंख्येवरती. 1 धावा खर्च केलेला आहे ते यासिन यानं. आणि 1 गडी बाद करण्यात यश. क्लीन बोल्ड केला होता तो मुज्जो याला. आता पुढचा शतक घेऊन येतोय अभि. स्ट्राईकवर आहे तो रफिक. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी जोरदार अपेल. आणखीन एक धक्का लागतोय. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय नदीम. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो पहिल्या फेरीमध्ये. पुढचा चेंडू नदीम यांच्यासाठी. सुंदर फटका रोखणं अशक्य. आणि पहिलाच सांगितलेला आहे मॅन ऑफ द मॅच
चा मानकरी ठरलेला खेळाडू आहे. धावसंख्या पोहोचली ती 12 ह्या धावसंख्येवरती. तिसरा शतक प्रगतीपथावर. या ठिकाणी चांगला कॉल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. विजेता संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश. शौर्य स्पोर्ट्स कपलेश्वर सोबत यानंतर होणारा सामना. आणि या ठिकाणी थोडीशी अपील, आणखीन एक धक्का लागतोय. आज मात्र कौतुक करावं लागेल ते आयो स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचं. आणि या ठिकाणी धावचित होण्याची संधी. सोपा धावचित. आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानात आहे आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय एक युवा खेळाडू, एक नवा चेहरा. कौतुक करावं लागेल ते सितारा स्पोर्ट्सच्या कर्णधाराचं, कारण अशा खेळाडूला संधी बनवून दिलेली आहे. आणि योगायोग म्हणजे या 3 शतकांमध्ये तिसऱ्याच चेंडूवरती गडी बाद झालेला आहे. माफ करा, चौथ्याच चेंडूवरती गडी बाद झालेला आहे. काल सुद्धा असंच काही घटना घडली होती. सटीक चेंडू होता तो बिलाल याला. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. थांबा थांबा, शतक संपलेलं आहे. हुशार अंपायरिंग त्या ठिकाणी मंजू भगत यांच्याकडून. धन्यवाद. दूसरे गेंद पर सिंगल लेते हुए और एक बॉल यहाँ पर डॉट होता हुआ पिंटो का. 2 लगातार गेंदे डॉट करते हुए पिंटो. 2 गेंदे शेष. और की समाप्ति होती हुई. चार ओवर की समाप्ति के बाद 14 स्कोर होता हुआ. वाइड. फिर से बॉल डॉट करने में कामयाब होते हुए आकाश कतामले. 22 का वाइड पंजा. अभी 4, हाँ लास्ट ओवर अभी 4 बोला है. अभी 3 है. अभी 3 बोला बोल भैया. अभी 3 बोला है. दो अभी एक कहते बोला. उन्हें डाटा डाल रहा पट. यहाँ पर जीत मिलती विशाल अयोध्या कडोली को. आयो कडोली को सॉरी. लेकिन रफीक देवलापुर फ्रॉम बैलुंगल आज इनका दिन चल नहीं पा रहा है. आज क्या पहली मैच में क्या बारी खेली थी रफीक देवलापुर ने, लेकिन अयोध्या कलोडी के साथ नहीं चल पाए हैं. रफीक देवलापुर लेजेंड्स प्लेयर बैलुंगल की तरफ से. शुभम चुप बैठ बा. चुप बैठो तो बा. क्या मजा कर रहे थे.